उद्याचा महाराष्ट्र बंद राजकीय बंद नाही, उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत बंद असणार ठाकरेंची माहिती। तर उद्या लोकल बस सेवाही बंद ठेवायला हवी ठाकरेंचं आवाहन। नराधमांच्या पाठीराख्यांना उद्याच्या बंदमध्ये सहभागी होऊ नये। बदलापूरच्या घटनेनंतर उद्याच्या बंदवर ठाकरेंची महायुती सरकारवर टीका। सरकारने पोलिसांच्या माध्यमातून दादागिरी करू नये। उद्या सरकारने दादागिरी केली तर जनता तुमचा फज्जा उडवणार। उद्याच्या बंदवरून ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा। बदलापुरातील आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या। गुन्हे मागे घेतले गेले नाही तर रस्त्यावर उतरावं लागेल। उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला थेट इशारा। बदलापुरातील घटनेबाबत जनभावना व्यक्त करण्यासाठी उद्याचा बंद। सर्व नागरिकांनी उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हावं, शरद पवारांचं आवाहन। बदलापुरातील आंदोलन राजकीय होतं असं बोलणं योग्य नाही। मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अयोग्य। शरद पवारांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात तातडीची सुनावणी। गुणरत्न सदावर्तेंसह इतरांची बंद विरोधात याचिका। बंद करणाऱ्यांवर कायद्यानं कारवाई केली जाईल। राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता सराफ यांचं कोर्टात स्पष्टीकरण। उद्याच्या महाराष्ट्र बंद 100% यशस्वी होतोय, राऊतांचं वक्तव्य। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या ठाकरे गटाचा महाराष्ट्र बंद। बदलापुरातील घटना आमच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केली। मुलींवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंगा केला पाहिजे। राज ठाकरे यांचं बदलापूरच्या अत्याचार घटनेप्रकरणी वक्तव्य। बदलापुरातील आदर्श शाळेवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आदर्श शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुलींच्या शौचालयात पुरुष कर्मचारी ठेवल्यानं शाळेवर कारवाई। बदलापुरातील आदर्श शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू। घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही बसवण्याची शाळा प्रशासनाला उपरती। शाळेतीलच कर्मचाऱ्याने 2 चिमुकलींवर अत्याचार केले होते। डोंबिवलीत उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी। ज्यांच्याकडे संवेदनशील मन आहे त्या प्रत्येकानं सामील व्हा, बॅनरद्वारे नागरिकांना आवाहन। विधानसभेसाठी भाजप आणि संघाकडून आणखी 2 सर्वेक्षण केले जाणार। सर्वेक्षणानंतर कुणाला उमेदवारी द्यायची यावर निर्णय। भाजप आणि संघाच्या सर्वेवर भाजपच्या आमदारांचं भविष्य ठरणार। ठाकरेंच्या सीएम पदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांची नाराजी। सध्या सीएम पदाबाबत कोणतीही चर्चा नको, काँग्रेसची भूमिका, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। तर आमचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून भाजपनं 2019 मध्ये फडणवीसांना आमच्या जागा पाडल्या, राऊतांचा आरोप। महाविकास आघाडी सत्तेत आल्यास हायकमांड ठरवेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री होईल। मुख्यमंत्री पदावरील प्रश्नावर नाना पटोलेंचं वक्तव्य। ठाकरे सीएम पदासाठी महाविकास आघाडीची साथ सोडू शकतात। मला पवारांनी सीएम पदाचा शब्द दिला होता असं ठाकरे म्हणू शकतात। चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। तुतारी हाती घ्यायची का, समर्जित घाटगेंचा कार्यकर्त्यांना सवाल। तर कार्यकर्त्यांचाही घाटगेंना तुतारी हाती घेण्यास होकार। कागलमध्ये समर्जित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ लढत जवळपास निश्चित। जयंत पाटलांचा समर्जित घाटगे यांना फोन। जयंत पाटील आणि घाटगे यांच्या दुपारी 3 वाजता कागलमध्ये भेट होणार। जयंत पाटील भेटीसाठी येणार असल्याची समर्जित घाटगे यांची माहिती। दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता। उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी विदर्भ दौरा आखला। यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा दौरा करणार, राज ठाकरे यांचं वक्तव्य। यवतमाळच्या वणी मतदारसंघात राजू उंबरकर यांना मनसेकडून उमेदवारी। वणीतील सभेत राज ठाकरेंकडून राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर। सांगलीत खासदार विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटात जुंपली। विशाल पाटील काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी घातक असल्याची ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूतेंची टीका। शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात संघर्ष होण्याची चिन्ह। विद्यमान आमदार अजय चौधरींसह आणखी काही पदाधिकारी इच्छुक। अजय चौधरीनंतर सुधीर साळवींचेही समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल। भाजपचे माजी आमदार बाळा माने आणि उदय सामंतांमधला राजकीय संघर्ष पुन्हा समोर। रत्नागिरीतील मिऱ्या गावातील एमआयडीसीवरून बाळा माने आक्रमक। फडणवीसांना पत्र लिहित भूसंपादनाचा आदेश तत्काळ थांबवण्याची विनंती। निवडणुका आहेत म्हणून मला सुरक्षा दिलेली असावी। माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते। झेड+ सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। पोलीस यंत्रणा कुचकामी म्हणून पवारांना सीआरपीएफची सुरक्षा। पवारांबाबत माहिती घेण्यासाठी सुरक्षा दिली जाऊ शकते, राऊतांची प्रतिक्रिया। नाशकात मराठा आंदोलकांचा वडेट्टीवार, पटोलेंना घेराव। मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर करण्याची मागणी। विरोधी पक्षनेत्यांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची, आंदोलकांची भूमिका। भाजपच्या किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष खंडेराव आघाव यांनी घेतली जरांगेंची भेट। भाजपमध्ये न्याय मिळत नसल्यानं आघाव यांची जरांगे पाटलांकडे जिंतूर सेलूमधून उमेदवारीची मागणी।
रविकांत तुपकरांसोबतच्या शेतकऱ्यांकडून आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलन। तुपकरांच्या अटकेनंतर गिरगाव चौपाटीवर शेतकऱ्यांचं आंदोलन। श्रीरामपुरात बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महिला आणि विद्यार्थिनींचा मोर्चा। नराधमाला फाशी देण्याची मागणी। सोलापूरच्या माढ्यात बदलापूरच्या घटनेचा निषेध। पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नागपूरच्या मौदा शहरात विद्यार्थ्यांची रॅली। पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन। बीडच्या परळीत बदलापूर इथल्या घटनेचा विद्यार्थिनींकडून तोंडावर काळ्या फिती बांधून निषेध। दोषी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विद्यार्थिनींची मागणी। अकोल्यात 10 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला वल्लभनगरमधून अटक। 376 आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। मुंबईच्या कांदिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक। आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। समतानगर पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू। पुण्यातील दौंडच्या मळदमधील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाला सुप्रिया सुळेंची भेट। शिक्षकाकडून विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा प्रकार। सुळेंकडून शिक्षिका आणि विद्यार्थिनींची चर्चा। नंदुरबारमधील स्टेट बँकेच्या शाखेत महिलांमध्ये चेंगराचेंगरी। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी। 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा सेंट्रल बँक शाखेवर लाडक्या बहिणींची गर्दी। पैसे काढण्यासाठी रात्रीपासूनच नंबर लावण्याची वेळ। तर TV9च्या बातमीनंतर रक्षा खडसे चंद्रकांत पाटलांनी दखल घेत बँकेला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांची बँकेबाहेर गर्दी। तहसीलदार व्यंकटेश मुंडेंकडून बँकेबाहेरच्या गर्दीचा आढावा। बीडच्या परळीत सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला मोठा प्रतिसाद। राज्यभरातील शेतकऱ्यांची कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी।